चंद्रशेखर बावनकुळे यांचा बच्चू कडूंना फोन आलेला आहे आणि त्या संदर्भातच माहिती देत आहेत। कुठले काही मुद्दे राहिले, काही मुद्दे धोरणात्मक आहे, काही मुद्दे फायनान्सशी संबंधित आहे। शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे, किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे, काही घरं आहेत, त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत। त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। 40-40 वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही, त्यांचा खरा विचार केला पाहिजे। या भूमिकेतून एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने, ती समिती काम करत आहे आणि मग आता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत, मी 26 तारखेला त्यांच्याशी बोललो, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची विनंती केली। 27 तारखेलाही बोललो, 28 तारखेलाही बोललो, माझी चर्चा सुरूच होती आणि एक उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर अजितदादा बैठकीला आले, एकनाथजी बैठकीला आले, पण कोणी प्रतिनिधी आला नाही। आमचं साधं म्हणणं होतं, कुठला तरी प्रतिनिधी पाठवा, माधवराव जानकरजीला पाठवा, अजित नवलेजीला पाठवा, राजू शेट्टीजीला पाठवा, कुणाला तरी पाठवा, म्हणजे बैठक घेता येईल, म्हणणं ऐकून घेता येईल, आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल। पण बच्चू कडूने त्या ठिकाणी त्यांचे काय ठरलं मला माहिती नाही। आमचे दारं चालूच होते, आमचे दारं अजूनही चालू आहे, बैठकीचे चर्चेचे दारं सुरू आहे। आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची, माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल, पण फोन लावला का, रात्री लावला, आत्ता मी त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून बोललो, त्यामुळं चर्चा आमच्याकडनं सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागण्या आहे, त्यावर चर्चा तर करावी लागेल की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागण्या आहे, त्यावर चर्चा तर करावी लागेल, बोलावं तर लागेल। सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय, एकदा ऐकावं तर लागेल, ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा, सरकारने बैठक लावल्या बैठकीलाही यायचं नाही। ही जी भूमिका आहे, मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे। त्यांनी आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी, बैठकीतून मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं, तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत। त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची। आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या, इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे, 18-19 उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल। जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडं बैठक व्हावी। त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा, एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडं घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे। नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा। आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत। चर्चेचं दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये। संवाद तो फोनवरून होते, परंतु तिकडे बोलतायत की सरकारने चर्चेची दारं बंद केली, ही त्यांची भूमिका कशी पद्धती? मी 26, 27, 28 3 दिवस माझं राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि माननीय बच्चू कडूंशी बोलणं झालं। त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली, त्यांनी येण्याचं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना। मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली, त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली। आता ते आलेच नाही। एक जरी प्रतिनिधी आला असता, समजा बच्चू कडू नाही आले, राजू शेट्टीजी नाही आले, कुणीच नाही आलं, त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे, तर मुख्यमंत्री बैठक चालवतील, सरकार बैठक चालवेल, आलेच नाही। आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद, त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे। आता माझं बोलणं झालं
मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच त्या आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या, ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो, तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतूनच निघतो. एका बाजूला सरकार बैठक बोलवतंय, सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे. आम्ही कशाला अटक करू? बैठकीला बोलवायचं, अटक करायचं, एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत. हे काही मोगल विचाराचे लोक आहेत का ना? काही लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा? काहीतरी नवीन नवीन फंडे फोडायचे. मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतनं शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे. सरकार चर्चेकरता तयार आहे, सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली, माननीय दोन्ही DCM बैठकीला आले, कोणीच प्रतिनिधी येत नाही, कसं करायचं? त्यामुळं मला वाटतं संघ मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा भाषा बच्चू कडू करतात आता नागपूरला. नाही, तो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत, शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत. बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे. भाऊ, सरकार बैठकीचं आयोजन करते, शेतकरी नेते येत नाहीत, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही, आम्हाला अटक केली जाईल. नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना? मला काही त्याच्याबद्दल त्यांची भावना माहिती नाही. सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईन त्याला अटक करतील. आंदोलन स्थळ कधी बैठक होऊ शकतं का? 1 DCM 2 DCM आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. पण चर्चा करता तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला, 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणीच आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आला आहे का? अजित नवले तरी आले आहेत का? माधवराव जानकर तरी आले आहेत का? राजू शेट्टी तरी आले आहे का? कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर मग काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे. बच्चू कडू असं म्हणाले, आम्ही बंद केले सरकारसोबत. हां, बच्चू कडूंना आता तिथं बाईट दिला आणि त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की नागपूरमध्ये बैठक व्हायला पाहिजे, ती नाही झाली तर आमची चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद. चर्चेचे दरवाजे ते बंद करतात, आम्ही करत नाही आहे. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? चंद्रशेखर बावनकुळे यांचा बच्चू कडू यांना फोन आला आणि थोड्या वेळात मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन येणार आहे. एक पाऊल पुढे पडलाय सरकारनं, एक हात पुढे दिलाय. स्वागत आहे. चर्चेतूनच मुद्दे निकाली निघतं आणि मला असं वाटतं का त्यांनी मुंबईला मिटिंग घेतल्यापेक्षा नागपूरला घ्यावी आणि नागपूरला मिटिंग जर घेत असाल तर मुख्यमंत्री पाहिजे आणि इथे बावनकुळे साहेब जर आंदोलनस्थळी येत असन तर ते एकटे आले तरी चालतंय. राजकीय आंदोलकांना हे प्रेरित केले जातात, फंडिंग केलं जातं. मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. मला माहिती असल्याची मी बोलणार नाही. संजय राऊत असं म्हणतात, ज्या पद्धतीचा आरोप बच्चू कडूंनी केला की मला अटक केली जाऊ शकते, संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची, अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न. कुठल्याही सरकारची कडूला गरज आहे का? नाही. मला 70,000 रुपये पगार भेटतं, मी कशी काय कर्जमाफी घेणार? मग असे जे आहे ते काढले पाहिजे. जसं आता नागपूरला लागून जर 1 किलोमीटर परिसरात जर येणे झालेले असन, त्यामुळे उद्धव ठाकरे सारखे हुकुमशे आम्ही नाही आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. सर, उद्धव ठाकरे असं म्हणतात की लोकशाहीमध्ये मत आणि विरोध करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे, परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांना हे मान्य नाही असं त्यांनी म्हटलं. कोणी म्हटलं? तेच म्हणतात, तेच उत्तर देतात. त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर. तुम्ही त्यांचं भाषण आहे का? तेच प्रश्न उपस्थित करतात, तेच उत्तर देतात. कुणा म्हटलं असं? त्यांना अधिकार नाही आहे. रोज आंदोलन केलं तरी त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय, आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक विधानं सुद्धा करण्यात आली. बच्चू कडूंनी म्हटलं की आमदारांना कापा, तर रविकांत तुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय 2-3 मंत्र्यांनाही कापलं पाहिजे. नाही, ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये. ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. अशा भाषा करू नये. शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा ज्या होतात किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं. पूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती सुद्धा काही आरोप केले की ज्या व्यक्तीने घोटाळे केले अशा व्यक्तीला तुम्ही तिकडे पाठवताय. बावनकुळे यांचे घोटाळे मी बाहेर काढणार आहे. 2 आठवड्यात त्यांचे जे काही घोटाळे त्याची फाईल मी बाहेर काढतो. ती फाईल तयार होती. तुमची प्रॉपर्टी विकली तर कर्जमुक्ती माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाल ती संजय राऊतनी पूर्ण घेऊन टाकाल. त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची. खरं तर बोलू एवढंपणा आहे. भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही. भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही. त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे, बोलाची कडी आहे, तोंडाच्या वाफा आहे. आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे. त्यामुळं त्यांना काय काय काढायचं ते काढू दे. माझं तर खुलं चॅलेंज आहे, त्यांनी लवकर काढलं पाहिजे. आपण बघतोय